परंतु आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जीवन जगत असताना आमचा पक्ष सेना असेल, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, अनेक पक्ष आहे, पण आमचा पहिला पक्ष आहे मानवतेचा पक्ष आहे. म्हणून ज्या दिवशी आम्ही कुसुमाग्रज यांच्या प्रेमाचा विचार करू तेव्हा मानवतेच्या प्रेमाची विस्तृतता त्याच्यामध्ये कशी आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर मी काही प्रेमात तत्वज्ञान सांगायला आलो नाही, काही भांडण लावासाठी आलो नाही, परंतु ही मानवतेची दृष्टी त्या लाडांनी स्वतः आणि आपण जगलो, एका प्रसंगातून जगलो मोठ्या मुश्किलनं. आज अनेक लोकांना नवीन जीवदान देऊ किंवा दृष्टी देऊ अशा प्रकारचं उदार मतवादी धोरण आपण स्वीकारलं. परिणामी आम्हाला या स्टेजवर येत आलं. नवीन अनेक लोकांना स्वतः वाटलं असेल की रे माझ्या कबड्डीचा कोणी विचार करत नव्हता, मी मलखांबच्या किती उड्या घेतल्या, किती मी फरारे मारलेवर ह्याचा कोणी विचार करत नव्हतं. एकाची दुर्लक्षित कॅरम सारखा खेळ, अरे फालतू पोटे खेळत बसतात, धंदे नाही, कॅरम खेळत बसतात. त्याचीही कदर करण्याची कुवत आपल्या ठिकाणी आहे. हेच माझे खेळात समाज. माझ्या गावाचं एक उदाहरण सांगतो आपल्याला आणि संपवतो, लवकर संपवतो. चला एक आमची शिक्षिका त्याची खूप हुशार होती, त्यातला भाग नाही, परंतु वर्गातलं पोरगीत तसंच होते. ते बरोबर दररोज उशिरा यायचं, अरे बाबा गणित कर, मराठी कर, ABCD कर, 12 कर, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी शिक रे बाबा. पण ते मॅडम म्हणे मला जमत येतो कुठून. हा पोरगा दररोज साहेब 5 किलोमीटर सायकलिंग करून दूध वाटून काकाकडे राहून दूध वाटून तो इथे आहे. आणि मग परिणामतः एक्झर्शन खूप व्हायचं, खूप थकवायचा, पोरगा खरंच अभ्यास करत नव्हता जास्त. पण या टीचरला वाटलं अरे हे दररोज 5 किलोमीटर सायकलिंग म्हणजे आता दररोजचा डेव्हलप होणारा स्टॅमिना, याच्या ठिकाणी सायकलिंग करण्याचं स्किल त्याला पुन्हा चांगलं भेटत. तो हरकत नाही, तू इकडे एकदम मार्क्स कमी वाटते हरकत नाही, पण तू पुन्हा दररोज अर्धा किलोमीटर सायकलिंग तू वाढवत. साहेब हे 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, 50 किलोमीटर रनिंग म्हणजे सायकलिंग याला करता आली. या बिंडोकपुराला सायकलच्या रनिंग रेसवर उभं केलं. आणि साहेब हे बिंडोक तिकडलं बिंडोक तिकडे पडला. आणि म्हणून माणूस कोणाचा बुद्ध्यांक किती आहे, कोणाची कुवत किती आहे हे लक्षात आता लागून काही चालत नाही. बरं झालं तेव्हा सायन्स, गणित सायन्स नव्हतं, नाहीतर मी मंत्री झालो नसतो. प्रश्न आहे की त्याची कुवत, त्याची क्वालिटी आणि त्याला उपलब्ध करून देणारा ट्रॅक 100 मीटरचा द्यायचा की 200 द्यायचा की 400 द्यायचा की 100 मीटर रनिंग करायला होतं, हे त्याची कुवत पाहून जर आपण हे असं गोड कौतुक सुरू केलं तर माझा महाराष्ट्र हा नंबर 1चा महाराष्ट्रच असेल. आणि म्हणून जाणीवपूर्वक हे खातं मी माझी तब्येतीचा विचार न करता जाणीवपूर्वक खातं. 100% सांगतो याला न्याय दिले सरांना, 100% सांगतो. तब्येत कशी असो पण पिचेला मनगट परिउरातील अभंग आहे बोलून. म्हणून अनंत मुची ध्येयासाठी अनंत अनाशा किनारा तुला पामराला. सागर जरी असेल तर त्याला सुद्धा मर्यादा आहे. पण माझ्या मनात निर्माण झालेला गुरमी माझा आत्मविश्वास त्याला कोण मारू शकतो. आणि म्हणून मेरा अजमेर इतना बुलंद है कि पराये शोरों का डर नहीं. मेरा अजमेर इतना बुलंद है कि पराये शोरों का डर नहीं, मगर खूब आतिश गुलों से है कि ये चमन तो जला नहीं. समजला मला खात्री आहे. परंतु माझ्या मनात असलेला दुर्दम्य आत्मविश्वास याला जगातली आग पेटवू शकत नाही. परंतु माझ्यामध्ये निर्माण झालं गायन असेल, वादन असेल, नृत्य असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, कुस्ती असेल, व्हॉलीबॉल असेल, लांब उडी असेल, उंचवडी असेल, बास्केटबॉल असेल, बेसबॉल असेल, सॉफ्टबॉल असेल, याच्यामुळे त्या माणसाच्या मनात निर्माण झालेली सुंदरतेची बाग जी आहे ही बागच तर मला कधी कधी पेटवून टाकणार नाही. हे असा संपूर्ण सद्गुणांचा समुच्चय माझ्या समाजात निर्माण व्हावा ही अपेक्षा ही मला नव्हे. तर उदय लाडांनी आज यशस्वी साजरी केली ही तसं सुरुवात आहे. पण आपल्या दृष्टीची आम्ही कमाल केली पाहिजे, आपण आणि दाद दिली पाहिजे. आम्हाला देताना मी आयुष्यात पहिल्यांदा हे मला छोटंसं रोपटं दिलं. मला समजत नाही आदिवासी मला समजणार कसं. हे फुलझाड दिलं कशासाठी माणूस म्हणजे एखादं दुसरं काही दिलं असतं, एखादं पुस्तक दिलं असतं मला बरं वाटतं, पण हे झाड दिलं पण आपण काळजीपूर्वक दिलेलं आहे. म्हणून कवी एका ठिकाणी ग्रेस सांगा, माझी कवी ग्रेस माझी फार आवडतात. पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो झाडाची हलती पाने. पाऊस कधीचा पडतो झाडाची हलती पाने, हलकीच जाग मजा आली दुःखाच्या मंद स्वराने. हे दुःख समजून घेण्याचं
मानसिक बळ हे आपल्या ठिकाणी होतं. आणि शेवटी साहित्यिकांना, कवी कलावंतांना करायला तरी काय? एकच सांगून आपल्याला मी की मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल. मी महाकवी दुःखाचा, प्रत्येक माणसाला वाटतं कधी समजा मला कविता नाही लिहिता आल्या परंतु चांगलं वाचता आलं. मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने व्हावे फुल. सभी दगडातून अनेक फुलं जन्माला यावी. कदाचित त्याच्यामुळे आम्हाला नवे हिरवे हिरवे गालगालीचे सुंदरतेच्या त्या फुलराणी, हिरवे हिरवे गालगालीचे हरित तोरणांच्या मखमालीची, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. असं अनेक लोकांना या जगात जे काही दडलेलं असेल ते शोधता यावं अशी दूरदृष्टी नव्हे. परवा आमचे राष्ट्रपती या देशाचे म्हणाले, आमच्यासाठी म्हणून सांगतो, इफ द पॉलिटिकल लिडर्स ऑफ द नेशन empower the people through visionary policy, the prosperity of the nation is certain. आणि म्हणून एखाद्या मोठ्या राज्यकर्त्या माणसासारखा आपण हा दूरदृष्टिकोन बाळगावा. आणि आम्हाला छानपैकी शालही दिली, श्रीफळ दिलं आणि एक छोटंसं झाड दिलं. बाबा तुला नसन लावता का हे तर जगव. हे झाड दिल्यावर मला, मी कधीच कोट घातला नव्हता, पण कोट घातल्यानंतर ते गरम्याने जे कुसर उठत होतं तसं मला वाटायला लागलं. पण मी निश्चित जाणीव ठेवून आलो आणि म्हणून माझ्या खात्याला न्याय देण्यासाठी आणि जमलंच तर पुढल्या वर्षी शेवटून पहिलं का असेल जरी स्पर्धा सुरू केली तर मिळण्यासाठी मला निश्चित प्रयत्न करता येईल. कारण तुकाराम म्हणाला की कासया गुणदोष पाहू अनेकांचे, कासया गुणदोष पाहू अनेकांचे, मज काय त्यांचे उणे असेल. चांगलं काय, वाईट काय, खरं खोटं काय, त्याचं काय हे जाणून घेण्याचे आत्मिक बळ या मला छोट्याशा रोपट्यामुळे मिळेल अशी मी खात्री बाळगतो. आणि पुनश्च या ठिकाणी प्रचंड मोठ्या ताकदीचा डॉक्टर माणूस, बरोबर आहे डॉक्टर श्रीखंडे, मी वळलो यांच्याकडे थोडं साहेब, मी नम्रपणे सांगतो आपल्याला, आपण कुठलाही पक्ष जोपासा, मानवतेचा पक्ष जोपासाच, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण मी रनिंग करतो तेव्हा इलॉंगेटेड स्टार्ट घ्यायचा की बंद स्टार्ट घ्यायचा की मी माझा गावरानी स्टार्ट घ्यायचा आणि 100 मीटरची रनिंग मी स्टार्ट घेऊन मी कसं धावलं पाहिजे हे सायन्स आहे. आणि म्हणून मर्ढेकर एका ठिकाणी म्हणाले, कारण जीएनच्या संदर्भात विचार केला म्हणून सांगतो साहेब, मर्ढेकर माझी आवडती कविता आहे. तर ते आहे विज्ञान महंत आणि भावनेने संत, जन्म मृत्यूची ना खंत तळेपणी. पण त्याच्यापेक्षा माझ्यासारख्या सामान्य माणसाचा आवाज जगाच्या पर्यंत जाऊ शकतो. त्याचं कारण हे विज्ञानाचं देण आहे. म्हणून विज्ञानाच्या वैभवाला द्यावे शीर्षक उत्तम, रुग्ण मणी तुरडेचे पाणी शिंबावे परम. एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च तुम्ही आम्ही सगळे या जगाचा भर करू शकतो, परंतु एक कोटेशन असा आहे, टू बिकम ब्लाइंड इज अनफॉर्च्युनेट. टू बिकम ब्लाइंड हे लाडांच्या संदर्भात सांगतो. To become blind is unfortunate, but lose sight is a crime against the humanity. म्हणून या मानवतेची जाणीव ठेवून, भान ठेवून या देशाची शान काय आहे हे लक्षात ठेवून लाडाने हा जो कार्यक्रम सादर केला, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वसंतराव पुरके साहेबांना एक अतिशय आनंदाची गोष्ट इथून ऑडियन्स बोललेले आहेत की पुढच्या वर्षीचं म्हणजे 2006 सालचं एक उत्कृष्ट राजकारणी म्हणून पारितोषिक उदयदादा लाड आपण वसंतरावजी पुरके यांना द्यावं. नामदार श्री वसंतरावजी पुरके यांच्या नावापुढे मी एक गोष्ट लावायचं विसरून गेलो होतं. त्यांना आमदार बोललेले, नामदार बोललेले, मंत्री बोललेले, पण प्राध्यापक बोलायचं राहून गेलं होतं. ते प्राध्यापक आहेत. आणि पुरके साहेब, आपण अतिशय चांगलं बोललात. आपण आलं नसतात, आपण भाषण केलं नसतं, हे कार्यक्रम खरोखर अपुरं राहिला असतं. पण एक गोष्ट मी सांगून देतो की 29 तारीख हा महत्त्वाचा दिवस असतो, अतिशय चांगला दिवस असतो, शुभ शकून म्हणूया या 29 मेचा आणि शिवाजी मंदिरचं. दादांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुशील कुमार शिंदे फक्त खासदार होते, येऊन गेले आणि 26 दिवसानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 29 मे पुनश्च एकदा आला आणि विलासरावजी देशमुख त्यावेळी फक्त आमदार होते आणि 1.5 महिन्यानंतर ते मुख्यमंत्री झाले.
आणि यानंतर आपण ठीक 5व्या वर्षी आलेला आहात. पुढच्या वर्षीच आमच्या एका भाग्यवान आपले जे आहेत माझ्या समोर दिसतात, गुड ॲडवाइस. आपण बोललेले आहात की दादा 2006 सालचं एक उत्कृष्ट राजकारणी म्हणून पारितोषिक वसंतरावजी पुरके यांना द्यावंच आणि दिलंच पाहिजे. पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतो, पण आभार व्यक्त करण्याची मोठी जबाबदारी आहे श्री रामदासजी फुटाणे साहेबांची. आभार व्यक्त करतील आणि त्याचबरोबर सर्व कवींना निमंत्रण देतील की पुरके साहेबांची कविता ही फार सगळ्यांना आवडलेली आहे, पण आपण सुद्धा कविता बोलायचंच आहे. हास्य कवी हास्यधारा हा कार्यक्रम आपल्याला प्रेझेंट करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि आभार प्रदर्शनासाठी मी विनंती करतो श्री रामदासजी फुटाणे साहेबांना. फुटाणे सर प्लीज. आमचे मित्र आदरणीय नामदार प्राध्यापक वसंत पुरकेजी, यांचं गाव आहे आठमुर्डी तालुका राळेगाव आणि जिल्हा यवतमाळ. त्यांच्या गावातले ते पहिले ग्रॅज्युएट आहेत आणि एक अत्यंत मेहनती कष्टाळू असा प्राध्यापक. खरं पाहिलं तर ते जेव्हा आमदार होते तेव्हा मला सतत वाटायचं की हा माणूस मंत्री का होऊ शकत नाही. खरं म्हणजे यांच्यापेक्षा सामान्य कोटीचे कितीतरी लोक तिथे मी पाहिले जो की त्यांचा ज्ञानाशी महाराष्ट्राशी सुद्धा संबंध नाही. आज आत्ता तिथं दिलीप पाडगावकर गेले. 10 वर्षापूर्वी अकादमीचे का सगळे दिलीप पाडगावकर म्हणाले होते की या देशातले 400 ते 500 IAS अधिकारी बिहारचे असतील 10 वर्षानंतर. त्याचा प्रयत्न आज दिल्लीत सुरू आहे. विशेष ट्रेनिंग दिलं जात आहे. मी एका सभागृहातही म्हटलं होतं, म्हणून दिलीप पाडगावकरांना मी बोलवणार होतो, पण ते लगेच परत वडिलांना घेऊन ते दवाखान्यातच त्यांना जायचं होतं म्हणून ते गेले. आज किती स्टेजवरही मोठी मोठी माणसं आहेत. संजय राऊतजी मराठी माणसाबद्दल म्हणजे आत्मीयता ज्वलन, फक्त ते लिखाणात नाही तर वागण्या बोलण्यात 24 तास ही आपुलकी, ही आत्मीयता. आता मुंबईत मराठी माणसाबद्दल बोलणं किती अवघड झालेलं आहे त्या ठिकाणी. मेयर साहेब आत्ता म्हटली चांगली सूचना दिलेली आहे आमची. डॉक्टर श्रीखंडे चांगलं ऑपरेशन करतात, पण त्यांना शाल घालताना अडखळत होते ते. आपण ते काय नाही. पण स्वतंत्र 2 तासाचं व्याख्यान जर श्रीखंडेंचं ठेवलं तर आपण एकही माणूस हलणार नाही या ठिकाणी. इतका वैद्यकीय पेशाचा ते ही सगळी मोठी माणसं इथं आलेली. मी URL फाउंडेशन तर्फे त्यांचा अत्यंत आभारी आहे. आणि शिवकुमार खरं म्हणजे तो आता मागे पडद्याच्या, पण गेले 15-20 दिवस तुझी ही मेहनत करतोय सगळे ह्या कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून. जरा शिव जर आपण पुढे टाळ्यांच्या गायचं आपण खरं मी कवींना सुद्धा वर बोलवणार होतो, पण दादांनी जर कवींना एक अशी कुंडी दिली असती तर मग कवी म्हटली असती कुंडी ठेवण्यासाठी एक फ्लॅटही द्या म्हणून. त्यामुळे कवींच्या सत्काराचा मी मुद्दाम थोडासा विलंब की नंतर ते त्यांना स्टेज ही सगळी कवी मंडळ आहेत. आशिष नायक वगैरे, नलेश साहेब ठाणे सगळे, सुरेश शिंदे मंगळ चांगले कवी आले. आणि आता आपण ठरवलं एक दरवर्षी 4-5 तरी नवीन कवी आणायचे. पण वसंतराव पुरकेंनी आता जे काही इतक्या कविसंमेलनच होतं त्यांचं भाषण म्हणजे मंगेश पाडगावकरापासून ते मर्डेकरापासून ते ग्रेसपासून सगळ्यांच्या कविता ते पुन्हा 750 वर्ष ज्ञानेश्वर तुकारामापर्यंत गेले. तर वसंत पुरके यांचं स्वतंत्र म्हणजे मराठीचे प्राध्यापक आहे, तसे ते 45 मिनिटाच्या थांबत नाही. आज थांबले त्या ठिकाणी थोडं थांबलं. पण ते आपल्याला काय झालं असतं की राजकारणातले माणसं म्हणजे सगळे विंडोक असतात, त्यांना काय कळतं, त्यांना काय बोलता येतं. आणि आपल्याकडे बाकीचे लोक सगळे शहाणे म्हणजे त्यातले. खरंच काही मंडळी आमच्या राजकारणात सगळ्याच पक्षात म्हणजे असं काही शिवसेनेत असो भाजप काही काही इतके विद्वान आहेत, चांगले प्राध्यापक आहेत, विचारवंत आहेत, परंतु एक शिक्का राजकारणावर बसलेला असतो. पण आता आपण पाहिलं की पोलीस मंत्री जज सुद्धा गजाआड पाहिले होते. पोलीस जज मंत्री सुद्धा गजाआड पाहिले होते. आज देश धन्य झाला, फक्त शंकराचार्य राहिले होते. आता एवढी मोठी मोठी मंडळी जेलमध्ये गेल्यामुळे ही चांगली मंडळीच आपल्याला आता ऐकायला मिळणार आहे सगळीच्या. वसंतराव तुम्ही आमचे मित्र आहात. आणि दुसरं की अत्यंत गरिबीतून सगळे दिवस पाहिल्यामुळे खेड्यातल्या लोकांबद्दल, आदिवासी लोकांबद्दल त्यांना जे प्रेम आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. वसंत पुरके नाव ऐकल्यानंतर तुम्हाला अगोदर कुठलीही कल्पना नव्हती, पण आज
जो त्यांचा परिचय त्यांच्या भाषणाने दिलेला आहे. म्हणून वसंतरावजी ठीक आहे, अतिशयोक्ती नाही, पण जे काही तिवारी म्हटले की इथं आल्यानंतर एक प्रमोशन मिळतं पुढचं म्हणजे, आणि त्यांचं ते ड्यू यासाठी आहे की आत्ता जे मंत्रिमंडळ आहे त्यातला एक विचारवंत अभ्यासू माणूस, आणि दुसरी गोष्ट की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंत आलेला त्यातला. हा, मराठी साहित्याचा तर चांगला अभ्यासक आहेच, पण त्याचबरोबर माणूस वाचू शकतो असा मंत्री तो. त्यांचा आभारी सगळ्या सभागृहात आता आमचे महर्षी आहेत, शंकररावजी सावे बुवा, उदय देशपांडे आहेत, आता ते अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे जाधव, इतकं कितीतरी मंडळी की सगळ्यांचं नाव घेणं ते शक्य नाही. पण आपली जी उपस्थिती आजची ही अत्यंत महत्त्वाची. आपण महत्त्वाचा वेळ दिला आहे, चांगल्या लोकांसाठी दिला आहे. म्हणून आपले आणि ज्यांनी पुरस्कार स्वीकारला आमचा, त्यांनी जर स्वीकारला नसता त्या कार्यक्रमाला काहीच शोभा आली नसती. मी नम्रतेने त्यांच्या सगळ्यांना, त्या आमच्या पुरस्कार विजेत्यांना अभिवादन करतो. आणि यानंतर 2 मिनिटात 5 मिनिटात कवी संमेलन सुरू होईल. सर्व कवींना मी स्टेजवर निमंत्रित करतो. धन्यवाद. माननीय अशोक नायगावकर, नलेश पाटील, साहेबरावजी ठाणगे, अनुराधा नेरुरकर, सुरेश शिंदे, प्रशांत मोरे, मित्रांनो, माननीय नामदार वसंतराव फुरकेजी कवी संमेलन ऐकण्यासाठी ते थांबलेले आहेत. खरं पाहिलं तर कवी संमेलनाची सुरुवात त्यांच्या भाषणानेच झालेली आहे, त्यामुळे आता अशी पुन्हा वेगळा प्रारंभ वगैरे काही करायला पाहिजे. गोवा बरोबर ना. आणि फारच एक चांगला काव्य परिचय आपल्या सर्वांना झालेला आहे की जो या संदर्भाशी असा लागू होता. आपल्या या संपूर्ण देशाची आजची परिस्थिती, या अत्यंत वेगाने पुढे चाललेला इंडिया आणि मंदगतीने चाललेला भारत, या संदर्भातील भाष्य करणारे सगळे कवी या मंचावर उपस्थित राहिलेले आहेत. अर्थात आपण आत्ताचं निवेदन पाहिलं की एक क्रीडापटू असूनही त्याने अत्यंत सुरेख असं तिवारी यांनी सूत्रसंचालन केलं आणि आपणही त्यांच्या निवेदनाला चांगले टाळ्या देऊन सर्वांचं स्वागत केलं. आता आम्ही सगळे जरा खालच्या पट्टीत बोलणार लोक आहोत, तर आहेत पट्टीचे सगळे. तर मी जेव्हा परिचय करून देईल तर आपणही टाळ्यांनी स्वागत करायला हरकत नाही. सर्वात मी प्रथम परिचय करून देतो की महाराष्ट्राला परिचित असलेले, ज्यांचं सूक्ष्म व्यंग दुबई, अबुधाबीमध्ये आता नुकतंच गाजलं. सप्टेंबरमध्ये दोह्याला आम्ही आणि लंडनला एकत्र कार्यक्रम केले. आणि हास्यरंगाची पुरवणी जे पाहतात सहसंपादक आहेत असे आमचे मित्र कवी अशोक नायगावकर. एकंदर मिशाची ठेवण पाहता हा लोकमान्य कवी आहे असं लगेच कळतं आपल्याला. बाजूला आमचे मित्र बसलेले जे गेले अनेक वर्ष गझल लिहित आहेत, गझल लिहिणारे अनेक कवी ज्यांनी सादर केले आहेत. सांस्कृतिक खात्यात डेप्युटी सेक्रेटरी आहेत आमचे मित्र पांढरपट्टेज. अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या कोकणात वगैरे अनेक ठिकाणी काम करत होते, मुंबईत आलेले आहेत. मुंबई बँक ही सतत 12 महिने गाजत असते कुठल्या ना कुठल्या कारणाने. त्या बँकेचे मॅनेजर आणि मूळचे नगर जिल्ह्यातल्या पारनेर या गावचे, ज्यांची आजही ग्रामीण भागाशी बांधिलकी आहे, असे आमचे मित्र साहेबराव ठाणगे. बरोबर की आपण फुरके साहेब फार ठिकाणी आपण नादो महानवर यांचं नाव ऐकलेलं आहे की निसर्ग कवी म्हणून. पण परवा प्राध्यापक फमू शिंदे यांनी फार अत्यंत सुरेख वर्णन केलं की आज निखळ अशी निसर्ग कविता देणारा आणि अत्यंत सशक्तपणे, समर्थपणे त्याचा महाराष्ट्रालाही आता गेल्या दशकात चांगला परिचय झालेला आहे. की जो मूळचा चित्रकार आहे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुरस्कार त्यांना जाहिरात विभागात मिळालेले आहेत.
आणि ज्यांनी निसर्ग कविता चांगली जोपासली आहे असे आमचे मित्र नलेश पाटील. आपण ज्यांचा सुरेल आवाज आणि चांगली रचना ऐकणार आहोत असे कल्याणीचे प्राध्यापक असलेले आमचे कवी मित्र प्रशांत मोरे. मंगळवेढ्याला आपल्यासारखे जसे आपण मराठीचे प्राध्यापक असे मराठीचे प्राध्यापक आणि ज्ञानेश्वरीवर ज्यांचं प्रभुत्व आहे आणि ज्ञानेश्वरीवर अत्यंत चांगलं प्रवचन की बऱ्याच वेळा प्रवचन म्हटले की आता पांढरा शर्ट पांढरी धोतीवर टोपं किळा गिळा असं खेड्यातून तर हवोपाची संख्या अशी वाढत चालली की विचारावी. पण ज्याचं खरंच ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व आहे जो चांगल्या प्रकारे सांगू शकतो असा आमचा मंगळवेढ्याचा प्राध्यापक मित्र सुरेश शिंदे, जे राजकीय चांगले भाष्यकार आहेत, इन्कम टॅक्स कार्यालयात ट्रेनिंग ऑफिसर म्हणून जे काम करतात, अत्यंत अशा तरल कविता लिहितात त्या अनुराधा नेरुळकर. दूरदर्शनला आपण महाचर्चा ऐकतो, महाचर्चा ज्यांचा आवाज परिचित आहे, जे पूर्वी बातम्या देत होते 7:01 सेकंदानंतर ज्यांचं नाव यायचं, 7:15 ज्यांचं नाव यायचं, आणि अनेक निवेदनं जे फार चांगल्या पद्धतीने करतात की समोर 10-10 मिनिटाचं निवेदन, कुठलाही कागद समोर नसताना असं चित्र चालू असताना बोलणं, एकही शब्द न चुकता, असे आमचे मित्र नितीन केळकर, जे चांगला राजकीय. आज साधारणतः कवी संमेलनाची गर्दी किंवा इतके लोक थांबतात त्याचं महत्त्वाचं कारण आहे की लोकांना असं वाटतं की आपल्याच मनातलं कुणीतरी बोलतंय त्या ठिकाणी. मी सांगितलं की सगळ्या देशाची परिस्थिती तर इतकी विचित्र आहे की कुठे काय घडेल आणि त्याचे कुठे काय पडसाद पडतील हे आता सांगता येत नाही. आता डान्स बार बंद झाले तर समजा डान्स बारचे मालक ओरडत असतील तर आपण समजू शकतो, बारवाला ओरडत असतील तर आपण समजू शकतो, त्यांच्या विरोधात कोणी पुढारी ओरडत असतील तरी आपण समजू शकतो. पण त्याचे पडसाद कधी कधी वेगळ्याच ठिकाणी पडताना आपण पाहतो आणि मग आपल्याला वाटतं की काय चाललेलं आहे. की गळ्यातील दागिने पाहत एकमेकींच्या गळ्यात पडू लागल्या, गळ्यातील दागिने पाहत एकमेकींच्या गळ्यात पडू लागल्या आणि काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बायका बंदी येताच रडू लागल्या. म्हणजे कुठे घटना घडली त्याचे पडसाद कुठं पडते ते असं सांगता येत नाही. बरं, अस्थिरता तर इतकी प्रचंड आलेली आपल्याकडे, त्या अस्थिरतेत आता त्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनाच कळेना की आपण उद्या आहोत की नाही. नेत्यांनाच कळ, म्हणजे बाकीचे तर सोडा, नेत्यांनाच आता भीती वाटायला की उद्या आपण कुठे असू आणि त्या दशकात तसं कुणाचं राज्य येईल अशी परिस्थिती आज नाही आहे. त्यामुळे हा सगळा आनंद आपण 10 वर्ष उपभोगणार आहोत आणि सगळ्या देशाची संपत्ती 8 ते 10 कुटुंबाच्या ताब्यात जाते की काय अशी मुक्त अर्थव्यवस्था दारात आलेली. धोधो आणणारी पाश्चिमात्य संस्कृती त्या टीव्हीच्या खोक्यातून कोसळते. कोणतं बटन ऑन केलं की काय दिसेल याचा भरोसा नाही. जाहिरातीतून शरीराचा कोणता अवयव पडद्यावर दाखवतील सांगता येत नाही. कारण सौंदर्याची परिभाषा पोटाकडे धाव घेते. सौंदर्याची परिभाषा पोटाकडे धाव घेते. चेहरा म्हणाला आरशाला, आजकाल नाभीच भाव खाते. तर ओय बोबलीची असे प्रकरण आपण पाहतो आणि लो वेस्ट जीन जर बाजारात उपलब्ध असते तर मुलींना दुसरा पर्यायच राहत नाही, कारण दुसरी जीन मिळतच नाही. आनंदली नाभी घसरता जिन, पांडुरंग दीन वाळवंटी. आनंदली नाभी घसरता जिन, पांडुरंग दीन वाळवंटी. असा नायगरा वाहे झरझरा, असा नायगरा वाहे झरझरा, चंद्रभागे हाती करवंटी. चंद्रभागा इतकी समृद्ध आहे, महाराष्ट्र इतका समृद्ध आहे. वसंतरावांनी त्यांच्या भाषणात अत्यंत 2च ओळीत तिथे समर्पकपणे सांगितलं. आपण पाहिलं की एवढ्या मोठ्या देशात हा महाराष्ट्र का आहे त्याचं कारण त्यांनी सांगितलंय. पुन्हा महाराष्ट्रात खानदेश आहे, म्हणजे एका प्रांतात दुसरं देश आहे, मानदेश आहे, किंवा असा हा महाराष्ट्र आहे. पण या महाराष्ट्रात आज ज्या पद्धतीचं राजकारण सगळीकडे चाललेलं आहे त्याचं एक सुंदर भाष्य म्हैस या कवितेतून आमचे मित्र सुरेश शिंदे यांनी केलेलं. मी विनंती करतो की त्यांनी एक रचना सादर करावी.
जरा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करावं, म्हणजे जरा कवींनाही जरा जोर येतो. तुम्ही आपण बोलतो ते कळतंय बुवा लगेच. याची एक दाद असते ताबडतोब, पावती मिळते ताबडतोब. 54 वर्षाच्या लोकशाही प्रजासत्ताकावरचं हे एक राजकीय व्यंग्य, म्हैस एक संवाद. तुमचं माझं प्रतिनिधित्व सामान्य माणसाचं म्हणजे म्हैस मालकाशी भांडते, म्हणजे सत्तेशी भांडते, ती सत्ता कुठल्याही पक्षाची असो. रोजच्या सारखा काळ्या करंद पहाटेला उठून कासंडी घेऊन मी म्हशीच्या गोठ्यात गेलो. रोजच्या सारखा काळ्या करंद पहाटेला उठून कासंडी घेऊन मी म्हशीच्या गोठ्यात गेलो तर ती शिंग रोखून फिसकारली, म्हणाली थांब. म्हणाली थांब, तुझ्या बायकोनं वाढलेले हे स्वातंत्र्योत्तर शिळं अन्न आणि शिळं वर्तमानपत्र सावकाश खाऊ दे. मी म्हणालो भलतीच उद्धट झालीस. मी म्हणालो भलतीच उद्धट झालीस. ती म्हणाली खून, दंगली, कत्तली, जाळपोळ, लुटालूट, अत्याचार, बलात्कार, हवाले, घोटाळे, महापुरुषांच्या पुतळ्यांच्या विटंबना असल्या बातम्या खाऊन दुसरे काय होणार. असल्या बातम्या खाऊन दुसरे काय होणार. कारल्याच्या वेलाला काकड्या कशा येणार. मी म्हणालो तरीच तुझ्या दुधानं माझी पोरं बिघडली. अजून अक्कल शिल्लक आहे तर म्हैस गडगडली. मी संतापलो, खबरदार. ती गरजली, होशियार. मी म्हणालो ही तुझी हुकुमशाही आहे. ती म्हणाली तुम्हा माणसांच्या इतिहासाची हीच एक ग्वाही आहे. अरे 5-50 वर्षात झेंडे, सदरे आणि टोप्या बदलून डोकी बदलत नसतात, इतिहासही बदलत नसतात. अरे 5-50 वर्षात झेंडे, सदरे आणि टोप्या बदलून डोकी बदलत नसतात, इतिहासही बदलत नसतो. माणसाने पचेल तेच खावं आणि साजेल तेच द्यावं. मी चष्म्याच्या काचा पुसत म्हणालो अगं हा लोकशाहीचा संक्रमण काळ आहे. ती छद्मीपणाने म्हणाली नपुसक बुद्धिवादाचं हे नवं बाळ आहे. मी म्हणालो फार फार आगाऊ झालीस. ती म्हणाली तरी रोज एकाच वर्तमानपत्राची पानं खाते. मी म्हणालो तुम्ही जनावरांनी हल्ली नीती टाकली आहे. ती म्हणाली 8 वर्षाच्या मुलीवर 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा बलात्कार बातमी माझ्या आजीने खाल्ली आहे. मी म्हणालो मरू दे दुधाचे काय. ती म्हणाली माझ्या मागण्यांचे काय. मी गोंधळलो, कसल्या मागण्या. ती म्हणाली गोठा स्वच्छ हवेशीर हवा, डास माशांचा उपद्रव फार, मॉस्किटो पाईल लावा, हिरवा चारा, सुग्रास पशु खाद्य, वैद्यकीय सुविधा न मिळाल्यास संघटना, संप, मोर्चाचा अधिकारही हवा. मनोरंजनासाठी दूरदर्शन संच, संडे, 2nd, 4th, सॅटरडे सुट्टी हवी. मी गोंधळलो, आश्चर्याने म्हणालो इंग्रजी बोलतेस. ती म्हणाली काल ठाण्यात टाइम्स ऑफ इंडिया आला होता. मी म्हणालो अगं हे सारे अजून आमच्या नशिबी आले नाही. मला आडवीत म्हणाली थांब अजून माझे झाले नाही. वैतागलो मी, बाई आता काय राहिले. तेव्हा ती अधोवदना लाजत मूर्खत म्हणाली मला प्रेम करण्यासाठी परदेशी रेडा हवा. मी किंचाळला रे हट, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. ती पिसाळली चुप. बादली दुधासाठी जर्सी चालते. धवल क्रांती काय. बघ माझ्या लेकरांच्या ओठावर उन्हाळ्याला आली साय. मी म्हणालो झाले तेवढे पुरे झाले. ती म्हणाली महत्वाचे तेवढेच राहिले. संतापलो मी, आता काय राहिले. ती म्हणाली
मी मुदतपूर्व कधीही वेध घेणार. मी मुदतपूर्व कधीही वेध घेणार. मी म्हणालो देशाला कसे परवडणार, संधीचाऱ्याचा प्रश्न, त्यात तुझे रेडकुही मरणार. तेव्हा डोळ्यातून आग ओकत्ती म्हणाली, तेव्हा डोळ्यातून आग ओकत्ती म्हणाली, दुधाला चटावलेले गवळी तुम्ही माझी रेडक मारून कातड्यात भुसा भरता आणि थानातून प्राणवाहीपर्यंत मला पिळत राहता. म्हणून मुदतपूर्व वेध म्हणजे दूधही नाही आणि पिळायला पुढची पिढी नाही. मी म्हणालो शक्य नाही, कदापि नाही, त्रिवार नाही. ती म्हणाली लाथ पाहिलीस का, कासेला हात लावायचं काम नाही, कासेला हात. ज्ञानेश्वरीवर अत्यंत प्रभाव असल्यामुळे म्हशीच्या तोंडातून लोकशाहीचा सर्व विचार. अलीकडे जनावरं सुद्धा इतकी हुशार झालेली टी व्ही पाहून पाहून की टी व्हीकडे वळून पाहताना वळूने गायला विचारले, टी व्हीकडे वळून पाहताना वळूने गायला विचारले, मॉडेलिंग करतेस? दुधाच्या जाहिरातीची चांगली कमाई आहे, दुधाच्या जाहिरातीची चांगली कमाई आहे. तेव्हा लाजून गाय म्हणाली ती चांगली कमाई आहे, परंतु पडद्यावर नागडी दिसायला मी थोडीच बाई आहे. तेव्हा आता कवी कुणाशी संवाद करायला कोण काय उत्तर देऊ सांगता येत नाही. असो, मी नितीन केळकर यांना एक अशीच राजकीय कविता सादर करण्याची विनंती करतो. फुरके सरांचं भाषण पहिल्यांदाच ऐकलं. खरं म्हणजे आम्ही दोघेही एकाच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत. मी कॉलेजमधनं बाहेर पडलो आणि नंतर ते पुन्हा प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये आले. त्यामुळे असं भाषण ऐकायचा योग आला नव्हता, तो उदयदादांमुळे आज आला. दूरदर्शनवर होतो बातम्यांचा संपादक असं नानांनी आधीच आपल्याला सांगितलं. पुरके साहेब त्या विधान भवनाच्या दारात हातात दंडुका घेऊन उभा असलेला, माईकचा दंडुका घेऊन उभा असलेला पहिला माणूस मीच आहे. पण गेली 5 वर्ष मी त्या ठिकाणी तो दांडुका घेऊन उभा राहत नाही. आत्ता तुमच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड झाली त्या दिवशी महाचर्चेच्या निमित्तानं पुन्हा एकदा मला हातात दांडू घेऊन तिथे उभं राहण्याची संधी मिळाली. अख्खा दिवसभर आम्ही सगळे वाट बघत होतो की आतनं कोणीतरी येईल आणि आमच्याशी बोलेल. संध्याकाळ झाली, महाचर्चा संपत आली तरी कोणी बोलेना. दुसऱ्या एका वाहिनीच्या एका वार्ताहरानं मला म्हटलं, केळकर आता तुम्हीच प्रतिक्रिया द्या. या दारातले सगळ्यात सिनियर भिकारी आपणच आहात. त्यामुळे मी त्याला प्रतिक्रिया दिली. तेवढीच प्रतिक्रिया ऐकवतो. 10 कोटी जनता महाराष्ट्राची वाट बघत होती. या 10 कोटींची बाईल, 10 कोटींची बाईल 5 वर्षांनी गर्भार. 10 कोटींची बाईल 5 वर्षांनी गर्भार. दिस 16 झालेवर कधी व्हावयाचे पोर. दिस 16 झालेवर कधी व्हावयाचे पोर. 16/10चीच होती, 16 ऑक्टोबर 16/10चीच होती आधी ठरलेली वेळ. पोर कोणाचे ठरणारी सुरू झाला घोळ. मती फिरताच सारे विसरले काळ वेळ. मती फिरताच सारे विसरले काळ वेळ. होती मुकाट शोषित ओठी पोटातली कळ. 12 घड्याळ त्यात गोठलेला काळ. पार ठरविण्यासाठी चालू चर्चेचे गुऱ्हाळ. पार माझेच म्हणून सुरू कोणाचा गजर. त्यात होता माझा हात
म्हणे सुशील नजर. ऋतू शरदाचा होता, ऊन सोनियाचे पडे. ऋतू शरदाचा होता, ऊन सोनियाचे पडे. बाळ जन्माला येईना, माय मुकाट्यानं रडे. बाळ जन्माला येईना, माय मुकाट्यानं रडे. तो घोळ अजूनही त्यांच्या डोक्यात तसा कायम आहे की बरेच दिवस लागले मुख्यमंत्रीपदाची निवड व्हायला वगैरे. त्या काळातली कविता पण असं राजकारणात चालत जातं. कारण कसं आहे, काहीचे जे घड्याळ आहेत ना, ते गजराचे घड्याळ आपल्याला माहीत असतं की यांचं हे गजराचं घड्याळ आहे. पण सुप्त असे जे रिस्ट वॉचेस असतात ते कळत नाहीत की यांचं रिस्ट वॉच कोणतं. राजकारणात नेते नेहमी दोन घड्याळ ठेवतात, एक गजराचं जे सगळ्यांना माहीत असतं, पण दुसरं रिस्ट वॉच जे त्यांनाच माहीत असतं फक्त ते. तेव्हा हा घोळ चालणार नाही आपल्याला, फार वरच्या लेवलचा आहे. आपण सामान्य कवी असतो, सामान्य माणसाकडे पाहत असतो. मुद्दाम मी आता यानंतर सादर करत आहे की प्रशांत मोरे यांना की त्यांनी एक त्यांची नवी रचना एक वेगळ्या विषयावरची सादर करावी अशी त्यांना विनंती करतो. मुंबई पुण्यामध्ये झपाट्याने वृद्धाश्रम वाढत चालले आहे आणि गावाकडे मात्र आईबाप दुर्लक्षित होत आहेत घरातून. त्या संदर्भातली रचना अशी आहे. मुका कोणाडा उजळे, हो मुका कोणाडा उजळे, जळे कटीच वात. मुका कोणाडा उजळे, जळे कटीच वात. नव्या घराच्या भिंतीला ओझ जुन्याच का होत. नव्या घराच्या भिंतीला ओझ जुन्याच का होत. ओझ जुन्याच का होत. घर रंगान रंगला, रंजलेल्या हाती काय. घर रंगान रंगला, रंजलेल्या हाती काय. काठी असऱ्याची बोले, कसे लाचारले पाय. काठी असऱ्याची बोले, कसे लाचारले पाय. गाव मुझे वयमान, घर करे अपमान. गाव मुझे वयमान, घर करे अपमान. लाज घराची राखाया, मानापानाचं ग्रहण. लाज घराची राखाया, मानापानाचं ग्रहण. घर सजवल्या हाती, सुजलेली देह कुडी. घर सजवल्या हाती, सुजलेली देह कुडी. मालकीच्या या घराला लागे परायाची कडी. मालकीच्या या घराला लागे परायाची कडी. नात विठल अंतरी, माय बाप पडे भूल. नात विठल अंतरी, माय बाप पडे भूल. मन तळ गढूळल, आता मरणाच हाल. मन तळ गढूळल, आता मरणाच हाल. आणि शेवटी असं आहे, किरकाळोख आलारी आता उजेडाच्या माथी. किरकाळोख आलारी आता उजेडाच्या माथी. उद्या अंधार होईल, आज सांभाळू या वाती. आज सांभाळू. अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये जी काही वृद्धाश्रमाची संस्कृती आहे ती आता महाराष्ट्रातही आलेली आहे. की आता नवरा बायकोंना अगदी व्यक्तिगत स्वरूपाचं जीवन खाजगी भोगायचं असतं, त्यामुळे म्हातारी जड होतात. फक्त बाळांपणाच्या वेळेस आठवण येते कुणीतरी यावं. नंतर मात्र कुणी असावं घरात असं वाटत नाही. आपल्याकडे अमेरिकेत किंवा युरोपमध्ये ज्यांची मुलं गेलेली आहेत त्यांच्यासाठी पुण्यात आता 5 स्टार असे वृद्धाश्रम आहेत. त्या ठिकाणी मी आत्ता लंडनला एका वृद्धाश्रमात आत्ताच आम्ही भेट देऊन घडकन आम्ही की 75व्या वर्षी म्हातारा एकदा तिथे पाठवला की तो बॉक्समध्येच जाणार. म्हणजे पुन्हा त्याला घर नाहीच, फक्त पोरं 6 महिन्यातून एकदा येतात
बघतात रडू का नको वगैरे आता रुमाल लावतात आणि निघून जातात. आणि ती माणसं 90-95 वर्षाची ती कधीतरी जायचे आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात काम करणारे आपले लीलाधर पाटील आहेत नाशिकचे, खूप मोठे काम करत आहेत. बऱ्याच वेळा पोरं सांगतात त्या डॉक्टरना की वडील वारल्यानंतर तुम्हीच तो दुखावटा घ्या, म्हणजे त्या डॉक्टरलाच उभारावं लागतं चर्चच्या बाहेर आणि इतर येऊन त्यांचं सांत्वन करतात. म्हणजे मुलगा सुद्धा ते आपल्या मराठी माणसाला व्हावं लागतं तिथे जाऊन त्या ठिकाणी. ही परिस्थिती आपण स्वीकारायची जिथे समृद्ध असं कौटुंबिक जीवन आहे. तेव्हा नेमकं या खोक्यातलं काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याची जर क्षमता वाढली नाही तर पुन्हा एकदा आपल्या वाटेला हा पाश्चिमात्य संस्कृतीचा जो झरा आहे तो कुठे नेऊन ठेवेल, विशेषतः सगळ्या कुटुंब व्यवस्थेला, ते आपल्याला सांगता येत नाही त्या ठिकाणी. आता प्रत्येक स्त्री स्वतंत्र झाली, प्रत्येक शिकली, त्यामुळे रस्त्याने जाता येताना तिला ते वडाचं झाड सारखं सतवायचं, गळ्यातले काळे मणी जड व्हायचे. कदाचित हा 7वा जन्म तर नसेल. स्त्रीमुक्तीच्या कल्पना तिच्या डोक्यात सुबाबीसारख्या बराबर उगवायच्या, परंतु वडाच्या झाडाचं तिला पथ्य होतं. सत्यवानाच्या लेखी तिचा वाण हे सत्य होतं. मध्यम वर्गाला थ्रिलची अलर्जी, समीक्षकासारख्या नातेवाईकांच्या नजरा. थ्रिल असं नाहीच, टीव्हीच्या खोक्यातील ती बोल्ड आणि ब्युटिफुल सारखी खुणावते. मॉडेलिंग तर करायचंय 8व्या पाऊलासाठी. आता तीही बोल्ड, ब्युटिफुल, ब्रॉड माइंडेड, रस्ताही रुंद रुंद. हे काय ते वडाचं झाड कुठे गेलं? कॉर्पोरेशननं तर मुळासकट उपटून टाकलं रस्ता रुंदीसाठी. आता पुन्हा नव्या पारंब्या शोधायला हव्यात, नव्या प्रदक्षिणेसाठी पुन्हा नव्या पारंब्या शोधायला हव्यात. म्हणून आपण मुलींना सांगतो की पुन्हा पुन्हा पारंब्याला लोंबकळण्यापेक्षा कोण निवडतानाच जरा आईबापाचं ऐका. असं आता मी अनुराधा नेरुरकर यांना एक विनंती करतो की अशीच एक सुंदर रचना स्त्री जीवनाची त्यांनी सादर करावी. अनुराधा नेरुरकर इथे ट्रेनिंग ऑफिसमध्ये वरलेले असतात आणि त्यांचा काव्यसंग्रह त्याला यशवंतराव चव्हाण पुरस्कार याच वर्षी पुण्याचा मिळालेला आहे. नमस्कार. भिंती आणि छप्पर मग मिळून घर होतं असं म्हणतात, पण दारं आणि खिडक्यांचं नातं घराचं घरपण कसं सांगतं ते माझ्या कवितेत ऐका. कवितेचं नाव आहे दार आणि खिडकी. पूर्वी कसं छान होतं तुला माझं भान होतं, पूर्वी कसं छान होतं तुला माझं भान होतं, तुझ्या माझ्या मनामध्ये सताड उघडं दार होतं, त्यातूनच रोज ये जा व्हायची. जेव्हा दोघं भेटायचो ओठात कविता असायची, जेव्हा दोघं भेटायचो ओठात कविता असायची, जी तुझी तीच माझी अदलाबदल शब्दांची नेहमीच होत राहायची. मी घरदार सोडून आले जुने दोर तोडून, मी घरदार सोडून आले जुने दोर तोडून, तुझं माझं आपलं नवं नातं जोडून, तेव्हा जमीन तुझी मला माझीच वाटायची. पण कधी कसं कोण जाणे तुझं जगच बदलत गेलं, पण कधी कसं कोण जाणे तुझं जगच बदलत गेलं. तुझ्या आशा आकांक्षांचं क्षितिज विस्तृत होत गेलं, तुझ्या माझ्यातल्या दाराची फक्त उघडझापच पाहिजे. एक एक वस्तू चकाकणारी नावाची पाटी लकाकणारी, एक एक वस्तू चकाकणारी नावाची पाटी लकाकणारी, तुला उंचावणारी तुझी प्रतिष्ठाही झपाटणारी, तुला माझ्या अस्तित्वाची दखलही नसायची. आपल्याच धुंदीत असायचास पाळीत कुत्र कुरवाळायचास, आपल्याच धुंदीत असायचास पाळीत कुत्र कुरवाळायचास, त्या प्राण्यासाठी मात्र आवर्जून वेळ द्यायचास. अरे त्या कुत्र्याची तरी मी किती असूया करायची. तुझ्या माझ्या मधलं दार आता मिटलेलंच आहे, तुझ्या माझ्या मधलं दार आता मिटलेलंच आहे, तुझ्या माझ्या मनासारखं पुरतं विटलेलंही आहे. चुकून कधी उघडलं, चुकून कधी उघडलं तर फक्त कुरकुरतं. अरे ती गंजलेली बीजागरण किती दिवस पाहिजे. कालच तुझ्या वकिलाचं सूचनापत्र पोचलं आहे, कालच तुझ्या वकिलाचं सूचनापत्र पोचलं आहे. मोडलेलं दार कायम बंद करायचं ठरलं आहे. दारासोबत माझ्या मनाची खिडकी सुद्धा बंद आहे, दारासोबत माझ्या मनाची खिडकी सुद्धा बंद आहे. कोंडलेला अंधार मला बाहेर यायला नको आहे. कुठून तरी कळलं आहे, कुठून तरी कळलं आहे, तू मात्र नवी खिडकी उघडली आहेस.
झगमगत्या चंदेरी प्रकाशाची, झगमगत्या चंदेरी प्रकाशाची. धन्यवाद. अत्यंत सरळ अशी ही रचना त्यांनी सादर केली. यानंतर म्हणून मी यानंतर निसर्ग कवी आमचे मित्र नरेश पाटील यांना विनंती करतो की तर ही आमचे मंत्री महोदय यवतमाळ म्हणणारे आहेत. म्हणजे त्यांना आईच्या भूमिकेतूनच त्या जिल्ह्याकडे पाहत आहेत. एक आनंदाची गोष्ट आहे. अन्यथा त्यांना सगळ्या लक्षात आल्या असतील. नमस्कार. उदयदादांना त्यांच्या लाडदिवशी शुभेच्छा. आणि कवितेला प्रारंभ करतो. फक्त छोटीशी प्रस्तावना. आज अनेक दिग्गजांना इथे पुरस्कार मिळाले आणि या निसर्गामध्ये असे काही छोटे छोटे जीव आहेत जे आपल्याला आनंद देत असतात. त्यांना ही माझी कविता हा पुरस्कार आहे. आणि ही कविता त्या छोट्या फुलपाखरासाठी आहे, पिवळ्या रंगाचं, जिला आपण पाकोळी म्हणतो, तिच्यासाठी ही कविता आहे. आणि ती अशी आहे. चुटकी सरशी सूर्य पाखडीत पाकोळी ही आली ग. चुटकी सरशी सूर्य पाखडीत पाकोळी ही आली ग. रान फुलांना ऊन चोपडीत उन्हात मिसळून गेली ग. चुटकी सरशी सूर्य पाखडीत पाकोळी ही आली ग. रान फुलांना ऊन चोपडीत उन्हात मिसळून गेली ग. फुलास होता स्पर्श उन्हाचा, फुलास होता स्पर्श उन्हाचा, फुले लागली ते उग. फुलास होता स्पर्श उन्हाचा, फुले लागली ते उग. सावलीस लागली उन्हाची निरांजने ओवाळू ग. सावलीस लागली उन्हाची निरांजने ओवाळू ग. सहवासाने रान फुलांच्या, सहवासाने रान फुलांच्या गंध उन्हाला आला ग. सहवासाने रान फुलांच्या गंध उन्हाला आला ग. लुकलुकणारा पिवळा दरवळ श्वास उन्हाचा झाला ग. लुकलुकणारा पिवळा दरवळ श्वास उन्हाचा झाला ग. नाही सावली पाकोळीला, नाही सावली पाकोळीला, ती तर उडता उजेड ग. नाही सावली पाकोळीला, ती तर उडता उजेड ग. रूप आपले उजेडावरी गिरवित गेला उजेड ग. रूप आपले उजेडावरी गिरवित गेला उजेड ग. तिला पाहता असे वाटते ऊन चिमुकले झाले ग. तिला पाहता असे वाटते ऊन चिमुकले झाले ग. दुडू दुडू बागडू लागले बाळ उन्हाचे आले ग. दुडू दुडू बागडू लागले बाळ उन्हाचे आले ग. सूर्याच्या हृदयाची धडधड चिमुकली ही फडफड ग. सूर्याच्या हृदयाची धडधड चिमुकली ही फडफड ग. फुला भोवती पिंगा घालित ऊन करीते बडबड ग. फुला भोवती पिंगा घालित ऊन करीते बडबड ग. आणि शेवटी धरू पाहता तिला जरासे ऊन लागते हाती ग. धरू पाहता तिला जरासे ऊन लागते हाती ग. पहाटलेली तल्लीन बोटे मंद भुपाळी गाती ग. पहाटलेली तल्लीन बोटे मंद भुपाळी गाती ग. चुटकी सरशी सूर्य पाखडीत पाकोळी ही आली ग. मुंबईत राहून सुद्धा नरेश पाटील यांनी ही जी तरलता आहे, आणि एकदम आपण पाहिलं मुंबईच्या इमारती वगैरे, जरा खिडकीत तेव्हा तर दुसरीच खिडकी दिसते. म्हणजे लक्षवेधीसारखी जेव्हा ती खिडकीत येते तेव्हा आपण तारांकित प्रश्नासारखे गॅलरीत येतो.
त्या ठिकाणी म्हणजे आपण इथे पण तरी सुद्धा मुंबईत सुद्धा एखाद्या चाळीतला एखाद्या पाईपमधून उगवणारा पिंपळ आपल्याला जगण्याची प्रेरणा देतो त्या ठिकाणी सतत. तर हा निसर्ग शोधणं खरं म्हणजे इतकी तरलता आणि हा सगळा इतक्या दिवसभर व्यापात असून सुद्धा चित्रकलेच्या नलेश पाटील यांनी अत्यंत तरलतेने जोपर्यंत त्यांच्या इतक्या सुंदर सगळ्या निसर्ग रचना आहेत की खरं म्हणजे तो एक स्वतंत्र ऐकलं पाहिजे. एक चांगला कवी, सकस कवी, निसर्ग कवी महाराष्ट्राला लाभला याचा खरंच आनंद होतोय. मी यानंतर आमचे गझलकार मित्र दिलीप पांढरपट्टे यांना विनंती करतो की त्यांनी त्या फायलीच्या सगळ्या ढिगाऱ्यातून सुद्धा आपली कविता जोपासलेली आहे. नाही तर तुम्हाला माहिती आहे की समोर सरकारी ऑफिस म्हटलं की काय असतं सगळं ते त्या ठिकाणी. तर त्यातूनही हे काव्य जोपासलेले, कविता जोपासलेली, कवितेचे कार्यक्रम ते अनेक कवींना बरोबरून तेही सादर करतात. त्यांना विनंती करतो की त्यांची रचना त्यांनी सादर करावी. तर टाळ्यांच्या गजरात आपण सुरुवातीला एक छोटीशी प्रस्तावना आहे. प्रस्तावना नाही, फक्त एक विनंती आहे की हे कवी संमेलन आहे, आपण कविता ऐकत आहात, मी आता गझल ऐकवतोय. तर गझल ऐकण्याची एक पद्धत थोडीशी वेगळी असते. ती फक्त नवीन मंडळींना सांगतो की गझलमध्ये प्रत्येक शेर हा वेगळ्या विषयावर असतो. तुम्ही आता पाहिलं की कविता ही एका विषयाला सुरुवात झाली तर त्या विषयावरच संपते. तसं माझ्या गझलचं नाही, मी कुठल्याच गझलचं नसतं की गझलचा प्रत्येक शेर हा वेगळ्या विषयावरती आहे. एक शेर युद्धावर असेल, दुसरा प्रेमावर असेल, तिसरा राजकारणावर असेल, चौथा क्रिकेटवर असेल, कशावरही असू शकतो. तेव्हा हे फक्त लक्षात ठेवून ऐकलं तर मजा येईल. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की कवी हा भरकटला असा गैरसमज होऊ शकतो. वेळ रात्रीची असेल तर आणखी वेगळा गैरसमज होऊ शकतो. तर गझल ऐका. खरं म्हणजे गझल मी थोडी वेगळी, कुणीतरी मगाशी म्हटलं की हास्य कवी संमेलन आहे. खरं म्हणजे मला असं सांगितलं नव्हतं, पण मी गझल थोडीशी अशा रंगाची निवडलेली आहे की तुम्हाला थोडंसं हसता सुद्धा येईल. आणि काही गंभीर शेर आहेत. पहा. चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला. चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला. उद्घाटना अगोदर पुतळा फरार झाला. पुतळ्या नाही कळतं कुठं थांबायला पाहिजे कुठे नको. चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला. उद्घाटना अगोदर पुतळा फरार झाला. आणि शेर बघा. मी शस्त्र ठेवले अन तितक्यात वार झाला. मी शस्त्र ठेवले अन तितक्यात वार झाला. हा जीवना तुझा रे खुनशी प्रहार झाला. मी शस्त्र ठेवले अन तितक्यात वार झाला. हा जीवना तुझा रे खुनशी प्रहार झाला. आणि शेर बघा की ते राजमार्ग सगळे लखलाभ हो तुम्हाला. मी नेहमी सांगतो की हा चंद्रशेखर यांचा शेर आहे. चंद्रशेखर त्यांना आपण ओळखता की ते ठाण्याला होते, नागपूरला होते. तर त्यांचा शेर आहे असं म्हणता येईल तुम्हाला. किंवा हा एक आयुष्याचं वेगळं तत्वज्ञान आहे. पहा की ते राजमार्ग सगळे लखलाभ हो तुम्हाला. गेलो जिथे जिथे मी रस्ता तयार झाला. हातात हात ज्याचा मी घट्ट दाबलेला. हातात हात ज्याचा मी घट्ट दाबलेला. देऊन चार वचने तोही पसार झाला. सारे जरी मिळाले तो मागतोच आहे. सारे जरी मिळाले तो मागतोच आहे. सत्तेत राहुनी तो भलता हुशार झाला. सत्तेत राहुनी तो भलता हुशार झाला. आणि एक नेहमीचा अनुभव आहे की प्रस्थापितांविरोधी तो एक आग होता. प्रस्थापितांविरोधी तो एक आग होता. मिळताच एक खुर्ची तो थंडगार झाला. तो हुंदकेनं देतो तो फक्त गीत गातो. तो हुंदकेनं देतो तो फक्त गीत गातो. तो तालमीत माझ्या इतका तयार झाला. आणि एक शेर आहे. सैतान कालचा जो त्याचेच राज्य आहे. हाही नेहमीचा अनुभव आहे. सैतान कालचा जो त्याचेच राज्य आले. एका दिसात तोही परवरदिगार झाला. एका दिसात तोही परवरदिगार झाला. आणि एक शेर आहे की अवेरलेस तूही हेही बरेच झाले. अवेरलेस तूही हेही बरेच झाले. माझा मरावयाचा पक्का विचार झाला. आणि
त्यात एक शेर आहे, हे राज्य ही बुडाले गद्दार सर्व झाले. याच्यामध्ये दोन आडनाव आहेत या शेरामध्ये, पिसाळ आणि पवार. ते दोन्ही इतिहासातले, जेवढं फक्त लक्षात ठेवा. की हे राज्य ही बुडाले, यातला जो पिसाळ आहे तो सूर्याची पिसाळ आणि पवार हा तुळाजी पवार, म्हणजे याच्यातला पेशवाईतला. हे राज्य ही बुडाले गद्दार सर्व झाले, कोणी पिसाळ झाला कोणी पवार झाला. आणि गातात मरसियाते, हाही विनोद आहे. मरसिया म्हणजे माणूस मेल्यानंतर जे गीत गातात ते शोकगीत. गातात मरसियाते, हाही विनोद आहे. त्यांच्याच संगिनींनी तो काल ठार झाला, चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला. आणि शेवटचं शेर आहे, सोडून सावल्यांना तोही उन्हात गेला. सोडून सावल्यांना तोही उन्हात गेला, आपुल्या कलंदरीची तोही शिकार झाला. चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला, उद्घाटना अगोदर पुतळा फरार झाला. मी शस्त्र ठेवले अन तितक्यात वार झाला, हा जीवना तुझा रे खुणशी प्रहार. पांढरपट्टी यांची गझल उदयदादाने जरा संगीत दिलेलं आहे. म्हणजे दादाचा हा गुण आपण आज कोणी बोललोच नाही, की अत्यंत गझलप्रिय माणूस, अत्यंत चांगली गझल ऐकणे, दाद देणे, हे मी स्वतः दादाकडून शिकलो. तर मला बरेचसे उर्दू शब्द कळत नाहीत वगैरे, मी दादांना विचारायचं याचं काय याचं काय. आणि चांगली गझल कशी ऐकावी, दाद द्यावी, हे उदयदादांनी यांचीच गझल त्यांनी एक संगीत दिलेली, ती आता रेकॉर्ड सगळे बाजारात आलेली. भागवत वगैरे गाणारी मंडळी या सभागृहात उपस्थित आहेत सगळी, आणि वेगळ्या प्रकारे चांगला आहे. आता त्यांनी ते सगळं राजकारणावर वगैरे घेतलं. मला त्यांचं कौतुक वाटतं की सरकारी नोकर असणे हा माणूस जरा वेगळा विचारायचा. नाही तर 50% सरकारी नोकर असे असतात की एक काम होणार तसं नाही, हे निगेटिव्ह असे रिमार्क मारून ठेवतात की परमेश्वर म्हणजे मुख्यमंत्र्याची सुद्धा फाईल 6 महिने लांब सहज जाऊ शकते. साहेबांना अनुभव आहे त्याचा. माझ्यासारखा तर खूपच माणूस सरकारी फाईलला का बघतो, कारण 25 साय झाल्याशिवाय जी आर निघत नाही. है तो कपास की तरह लेकिन उठाने के लिए फौलाद बन जाता है. ती फाइल है तो कपास की तरह लेकिन उठाने के लिए फौलाद बन जाता है. हुकूमत का ये दफ्तर कांग्रेस बीजेपी ही नहीं, अंग्रेज मुगलों की औलाद बन जाता है. हुकूमत का ये दफ्तर कांग्रेस बीजेपी नहीं, अंग्रेज मुगलों की औलाद बन जाता है. तो मत छू इसे रामदास, इसे उठाना तेरे औकात नहीं. मत छू इसे रामदास, इसे उठाना तेरे औकात नहीं. अरे भले भले शायर गुजर गए, ये किसी एक बाप की औलाद नाही. इतकं निगेटिव्ह चाललेलं असतं की ते फुटबॉल वगैरे तिकडे तिकडे. पण फार असे थोडे अधिकारी ते चांगलं वागतात, म्हणून ते सचिवालय चाललेलं आहे की ठीक आहे, हे आहे पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे जरा व्यवस्थित. त्यांच्यापैकी एक आहेत म्हणून दिलीप आमचे गेले अनेक वर्ष मित्र आहेत, कवी हृदयाचा माणूस. तेव्हा त्यांचं मी खरंच मनापासून स्वागत करतो. आता मी ज्यांना निमंत्रित करणार आहे त्याच्यापूर्वी मुद्दाम एका कवीला मुद्दाम बोलवतो की वसंतरावजींना जरा ती कविता निश्चित आवडेल, म्हणून मी पुन्हा एकदा सुरेश शिंदे यांना बोलवतो की साहेब आपण खेड्यात राहतात, शेती करतात, सगळ्या शेतीविषयक माहिती. हा माणूस शेतकऱ्याचाच पोरग आहे, परंतु राजकारणातली शेती हा फार वेगळा प्रकार आहे. म्हणजे अगदी डोक्याबाहेरचा आहे आणि काहींचा खिशाबाहेरचा आहे. तर त्याला लागणारं खिसान, त्याला लागणारं डोकं हे अलीकडे फार दुर्लभ असं आहे. पण या सगळ्या राजकारणातल्या निवडणुकाच्या शेतीचे, मतांची जी शेती ही कशा प्रकारे केली जाते याचं फार सुरेख भाष्य सुरेश शिंदे यांनी केलेलं आहे. खरं पाहिलं तर ते तीच कविता, कारण आमचं असं ठरलं होतं की नवीन कविता प्रत्येकाने अगोदर ऐकवावी. पण मी त्यांना म्हटलं महेश अगोदर ऐकवा, म्हणजे जरा पार्श्वभूमी तयार होईल आणि मग तुमची ती कविता नंतर ऐकवा की तिथपर्यंत लोक कसे पोहोचतात.